पाठराखीनबाई नव्हत्या ना तेव्हा तुमचे फासे तुमच्या मनासारखे पडत होते. खरं बोलताय तुम्ही. जेव्हापासनं ही कार्टी घरात आली आहे ना तेव्हापासनं फासे पण मातलेत. नाहीतर काय. गोपाळच्या प्रचाराचं काम कसं सुरू? मोहितराव आल्यापासून त्यांनी काही केलं का नाही? पण अगदीच असं नाही म्हणून चालणार नाही. मेवणे साहेबांची लेडी लक आहे ना एकदम अशी पॉवरफुल आहे, जोरदार आहे एकदम. त्याच्यामुळे काय झालंय माहितीये का, मेवणे साहेब अशी शिडीवर शिडी चढतच चाललीत. पॉप्युलॅरिटी इतकी झाली आहे गावात काय सांगू तुम्हाला. गोपाळच्या प्रचार सभेत काय झालं? झाली ना सभा झाली. गोपाळ महाराज बोलले सुद्धा सभेत. पण त्यांच्या सभेला कोणीच नव्हतं. 5-25 टाळके सुद्धा नव्हती. ते आमच्या चुलत सासूबाई होत्या म्हणून त्यांच्या इज्जती खातर 5-6 जण होती. मदत कार्य सुरू आहे, मला राडे नकोत. ही माझी मदत. चेष्टा करायची नाही सांगितलं ना तुला. पावतीशिवाय पैसे नाही. माझ्या मदतीला चेष्टा समजणाऱ्यांचा इलाज करायला पाहिजे. गोपाळ दादा प्लीज आम्हाला आमचं काम करू दे. ए तू गप ना, लिंबू टिंबू आहेस ना, मध्ये बोलू नको ना मग. ए गोपाळ, माझ्या नवऱ्याबद्दल एक वावगा शब्द नाही हा. नवऱ्याला बोले बायकोला लागे. हा देखावा उभारून मदतीचं सुवर्ण पदक मिळवायचं आहे ना तुम्हाला. क्यू करावीशी वाटते याची. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची कीव करणार तू. इतका माज आलाय तुला. गोपाळ दादा, गोपाळ माजलायत तुम्ही दोघं. एकमेकांच्या साथीनं माजलायत तुम्ही दोघं. उतरेल पण बरोबर उतरेल तुमचा हा माज. निवडणुकीचा निकाल आला ना की बरोबर उतरेल तुमचा माज. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हेच मदत कार्य तुझ्यासाठी करायची वेळ आहे. ऑल द बेस्ट. बिनकामाची गोष्ट होती, जाऊ दे सोडा. आपण आपल्या कामावर फोकस करू. कसं आहे ना श्रीकलाताई, गोपाळरावांची मानसिकता आहे ना राजकारणाची नाहीच आहे. नाही, राजकारणात इगो असावच ना, पण कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचा फायदा आहे तोपर्यंत. पण हे या माणसाला कुठं कळतंय का? त्या माणसाला ना फक्त डॉक्टरकी करावी बस, बाकी काही नाही. तुम्ही स्वतःची उमेदवारी सोडली आहे त्यांच्यासाठी आणि तरी तुम्ही हे असं काय, कधी कधी असे टफ डिसिजन घ्यावे लागतात आम्हाला. आमच्यासाठी गोपाळराव फक्त फेस आहेत. ते जरी नामधारी असले तर आम्ही सत्ताधारी आहोत. समोर जरी ते दिसत असले ना तरी सत्तेचं रिमोट हातात घेऊन आम्ही मागे राहणार आहेत.
अच्छा, म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी जिंकणं तुमच्यासाठी मस्ट असेल ना? कारण ते जर पडले तर तुम्ही गाडले जाल. लयच कडू बोलले राव तुम्ही, पण हाय हीच रियालिटी आहे. आता काय आहे, राजकारणात आहे ना, आवडो ना आवडो सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. हा, घ्या चहा, घ्या घ्या घ्या, थंड होईल, घ्या. मंदिरासाठी काहीही करू शकणार. कोण कोण माणसं आहे तो? इंद्रायणी आणि आमचे परमपूज्य पिता श्री व्यंकट महाराज दिग्रसकर. त्यांची लय बदनामी करणार. ती कशी करणार? अहो, तुमच्याच थ्रू तुम्हीच लोकांना सांगणार व्यंकट महाराज कीर्तनात फक्त बोलंबाजी करतात. अग्निपरीक्षेच्या दिवशी इंद्रायणीबाईंनी पुरावा म्हणून आणलेली ती बाई खोटी होती. तुम्ही योग्य असताना व्यंकट महाराजांनी, तुम्ही योग्य असताना अधोक्षज महाराजांना कसं चुकीचं समर्थन दिलं, वगैरे वगैरे वगैरे. परत परत तेच तेच बोलल्यानं खोटी गोष्ट खरी होत नाही मोहित. हा, पण खरी तर वाटते ना. मूर्खपणाचं बोलणं आहे. ए डॉक्टर, ऐकून घेतो म्हणून काही शब्द वापरायचे नाही, कळलं का? आधीच सांगून ठेवतोय. अरे एकीकडे नेत्याच्या डोक्यावर बर्फाची लादी असावी असं तू म्हणतोस ना, दुसरीकडे माझ्यावरच चिडतोस. हं? चुकीचं वागणं आहे. आता मी काय सांगतो ना ते नीट ऐक, त्यात सगळ्यांचाच फायदा आहे. नारायणीताई, काय झालं ग? तुला तर कळलंच असेल ना, काय? गोपाळची सभा फेल गेली ते. कुणीच आलं नव्हतं त्याच्या सभेला. आलं होतं माझ्या कानावर. एवढूस तोंड झालं होतं ग त्याचं. आयुष्यात कधीच अपयश पाहिलेलं नाहीये त्यांनी, आणि पहिल्यांदाच असं भर सभेत. आज पहिल्यांदा मला बहीण म्हणून फार वाईट वाटलं ग गोपाळचं. त्याच्या बरोबर असं नको व्हायला हवं होतं. मला पण वाईट वाटलं. लहानपणी सुलक्षणा काकू गेली, पण शकू काकूनी त्याला कधी पोरकं वाटू दिलं नाही. कायम त्याला आईची माया लावली. तिने बाळपण होऊ दिलं नाही ग, कारण गोपाळला सावत्र वाटायला नको म्हणून. मावशी म्हणतो तो तिला, पण खूप जीव लावतो तिला. तिच्यासाठी म्हणून तो घरी राहायला आलाय, माहितीये ना. आई माघारचं पोर आहे ग ते, म्हणून जरा चिडकय. आणि लांब राहिल्यामुळे ना जरा जुळून घ्यायला त्याला त्रास होतो. पण म्हणून त्याच्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे ग. मलाही असंच वाटतं. नारायणीताई, तुला असं तर नाही वाटत आहे ना की गोपाळ आणि अधोक्षज माझ्यामुळे समोरासमोर उभे आहेत? इंदू, अगं काय काय बोलतेस? माझ्या मनात पण नव्हतं तसं. आता तू काही विचार करायला लागलीस? हा, आणि मी काय तुम्हाला आता ओळखते का? तुम्ही जन्मल्यापासून ओळखते मी तुम्हाला. तुमचा स्वभाव, तुमचे विचार माहिती आहेत मला.
आणि गोपाळ लहानपणापासूनच जरा रेमे डोक्याचा आहे, पण म्हणून त्यांनी त्या मोहितराव सोबत हात मिळवणी करणे इतपत खाली नव्हतं उतरायला पाहिजे ग. हे तर मलाही वाटतं. मला ना काही कळतच नाही का वागला असेल ग तो असा. विचार करून करून ना माझं डोकं दुखायला लागलंय आता. जाऊ दे, जे व्हायचं ना तेच होणार आहे आणि जे घडायचं तेच घडणार आहे. मी ना जाऊन जरा पडते. मी करते. अधोक्षजची जीभ त्याबद्दल काही वेगळं सांगायला नकोच. तू तुझ्या माणसांकडून एक काम करून घ्यायचंस मोहित. कान ओपनच आमचे. सांगा. डॉक्टर गोपाळ विरुद्ध अधोक्षज महाचर्चा. निवडणुकीतले 2 उमेदवार आमने सामने असे बॅनर्स लागले पाहिजेत गावामध्ये. वादविवाद, विचारांची देवाणघेवाण, गावाच्या भविष्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी वैचारिक संघर्ष असा सगळा मॅटर पाहिजे त्या बॅनरवर.